Hello everyone. I welcome all the students of FIBA of Additional English. Today I'm going to talk about another short story, The Romance of the Busy Broker. And this is the lecture number 5 in the series. So this is a short story, The Romance of a Busy Broker by O. Henry. So there is a very short information about the author O. Henry, who was born in 1862 and died in 1910. He was one of the most prolific short story writers of America. He has written about 600 short stories. He began to write at the age of 20 when he was serving a 5-year term in prison on false charge. So most of his stories are concerned with the ordinary people in New York City. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आहे ओ हेनरी नावाच्या अमेरिकन लघुकथाकाराबद्दल. अतिशय गाजलेला प्रॉलिफिक शॉर्ट स्टोरी रायटर तो होता. जवळजवळ 600हून अधिक लघुकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः वयाच्या 20व्या वर्षापासून त्यानं लिहायला सुरुवात केली होती. एका बँक घोटाळ्यामध्ये त्याच्यावरती चुकीचा आरोप लावला गेला होता आणि 5 वर्ष त्याला तुरुंगवास झाला होता आणि तुरुंगामध्ये असतानाच त्यानं अशा प्रकारच्या स्टोरीज लिहायला सुरुवात केलेल्या आहेत. Now the story which we want to study, let us talk about the story. Harvey Maxwell is the main character in the story, and he is an extremely busy broker in New York. So he is incorrigible workaholic. The world of finance and brokering keeps him so busy that he has no time for a personal life. He is इनकॉरिजिबल वर्कहॉलिक. तो अतिशय कष्टाळू आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या दिवशी खूप कामं असतात आणि आपली धांदल होते, तर अशा प्रकारे इनकॉरिजिबल तो वर्कहॉलिक आहे. आणि विशेषतः अर्थविश्व नाही का, वर्ल्ड ऑफ फायनान्स आणि ब्रोकरिंग याच्यामुळे तो इतका बिझी असतो की त्याला स्वतःच्या पर्सनल लाईफकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. याचा परिणाम काय होतो? ही बिकम्स सो ॲब्सेंट माइंडेड that he forgets the fact that he was married to his secretary, Miss Leslie, just the previous evening. मला वाटतं तुम्हाला हसायला येईल. इतका कामामध्ये बिझी असतो तो, त्याच्यामुळे तो इतका ॲब्सेंट माइंडेड म्हणजे विसरभोळा बनतो की काल संध्याकाळी त्याचं त्याच्याच ऑफिसमधल्या मिस लेस्ली नावाच्या सेक्रेटरी बरोबर लग्न झालेलं होतं हे सुद्धा तो विसरतो. आणि अजून गमतीची गोष्ट अशी की ही मेक्स अ प्रपोजल टू द सेम लेडी अगेन. लग्न त्याचं जिच्या बरोबर झालेलं आहे त्याच बाईला तो परत दुसऱ्यांदा लग्नासाठी मागणी घालतो. आणि मग शी रिमाइंड्स हिम जेंटली
that they were married last evening at 8 o'clock in the little church around the corner. शेवटी त्या बाईने म्हणजे त्याच्या बायकोने 2 दिवसात 2 दिवसाची बायको, त्या बायकोने त्याला रिमाइंड करून दिलं, आठवण करून दिलं आणि शांततेने एकदम जेंटली, की कालच त्या कॉर्नरवरच्या लिटिल चर्चमध्ये 8 वाजता संध्याकाळी त्यांचं लग्न झालेलं आहे. सो इतका विसरभोळेपणा बरा नाही. Now, let us see the story in detail. The study of the romance of a busy broker. Now, you are interested to learn the story. Harvey Maxwell. This is the beginning of the story. From beginning to end, we are going to discuss in detail. Harvey Maxwell looked with mild interest and surprise when his employer, Peter, with personal clerk to him, entered in the company with his young lady secretary. हार्वे मॅक्सवेल हे मेन कॅरेक्टर आहे. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी स्टोरी घडली, तो ऑफिसमध्ये आल्यानंतर माइल्ड इंटरेस्ट, त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता आणि त्याला एवढं आश्चर्य वाटलं की जेव्हा त्याचा पर्सनल लिपिक क्लर्क पीचर आणि त्याची लेडी सेक्रेटरी हे त्या दिवशी ऑफिसमध्ये आले. सो मॅक्सवेल डॅश टुवर्ड्स हिज डेस्क. मॅक्सवेलने काय केलं, कामाला सुरुवात झाली त्या दिवशीची. त्याच्या टेबलकडे, डेस्ककडे तो गेला अँड प्लंग्ड इनटू द ग्रेट हीप ऑफ लेटर्स अँड टेलिग्राम्स. त्याच्या टेबलावरती अक्षरशः पत्रांचा आणि तार, टेलिग्राम्स यांचा फार मोठा ढीग पडलेला होता. त्या ढीगमध्ये तो स्वतःला मग्न करून घेऊ लागला. द यंग लेडी वॉज मॅक्सवेल सेक्रेटरी फॉर अ इयर. जी यंग लेडी पीचर बरोबर आलेली आहे, ती गेल्या 1 वर्षापासून त्याची सेक्रेटरी होती. शी वॉज ब्युटिफुल. ती सुंदर होती. सी ड्रेस्ड इन अ व्हेरी सिंपल मॅनर. त्या दिवशी अत्यंत साधे कपडे तिने घातलेले होते. सी ओवर नो चेन्स. कुठल्या प्रकारची गळ्यामध्ये चेन नाही. नो ब्रेसलेट्स ऑर लॉकेट्स. कुठल्या प्रकारच्या हातामध्ये ब्रेसलेट नाही, लॉकेट्स नाही. इन हर नीट ब्लॅक हॅट वॉज द गोल्डन फिदर ऑफ अ पॅरेट. फक्त तिच्या डोक्यावरती जी ब्लॅक हॅट होती, त्याच्यावरती सोनेरी पिस असणारा पोपटाचं चित्र त्या हॅटवरती होतं. सो शी वॉज ग्लोविंग सॉफ्टली अँड शायली ऑन दॅट मॉर्निंग. हा, परंतु त्या दिवशी सकाळी ती थोडस चेहऱ्यावरती जरा चमक आलेली होती आणि थोडीशी लाजेनं शरमेनं ऑफिसमध्ये तिचं काम ती बघत होती. हर आईज वेर ड्रीमिली ब्राईट. डोळ्यांच्या मध्ये एकदम स्वप्नाळू अशा प्रकारची तेज होती. हर चीक्स वेर रोजी. गाल गुलाबी होते. अँड हर एक्सप्रेशन्स वेर अ हॅपी वन. तिचे हावभाव सुद्धा अतिशय आनंदी होते. वन विथ अ टच ऑफ सम स्वीट मेमरी. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सांगत होते की तिला काहीतरी खूप चांगली गोष्ट आठवत होती त्या दिवशी. मॅक्सवेल हॅज ओपनड मेल ले इन हिप्स. त्याच्या टेबलावरती पडलेले वेगवेगळे प्रकारचे मेल होते, ते त्याने ओपन केले. सी आस्क्ड मिस्टर पीचर इफ मिस्टर मॅक्सवेल हॅड सेड एनिथिंग द डे बिफोर अबाउट अपॉइंटिंग अनदर सेक्रेटरी. मग त्या लेडीनं मिस्टर पीचरला विचारलं की मिस्टर मॅक्सवेल यांनी काल नवीन लेडी सेक्रेटरी अपॉइंट करण्याच्या बाबतीत काही सांगितलंय का? मिस्टर पीचर आन्सर्ड दॅट ही हॅड and had been told to get another one. मिस्टर पीचरने
त्याला सांगितलं that he had been told to get another one. मिस्टर पिचरने तिला प्रत्युत्तर दिलं की हो, मिस्टर मॅक्सवेल यांनी त्याला कालच एका नवीन सेक्रेटरीची अपॉइंटमेंट करायला सांगितली आहे. He had asked the agency to send over a few girls that morning. आणि म्हणून त्याने एका एजन्सीला काही चांगल्या मुली दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी बोललेलं होतं. The lady said that she would do the work as usual until someone comes to fill the place. त्या लेडीनं सांगितलं की जोपर्यंत नवीन सेक्रेटरी येत नाही तोपर्यंत ती तिच्या पदावरती नेहमीप्रमाणे काम करण्यास तयार आहे. सो मॅक्सवेल वॉज द बिझिएस्ट ब्रोकर ऑन दॅट डे. त्या दिवशी मॅक्सवेल हा खूप बिझी होता. द टेलिप्रिंटर वॉज सेंडिंग आउट लेंग्थ्स ऑफ टेप. ते एक टेलिप्रिंटर नावाचं मशीन असतं, टेलिग्राम आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज फॅक्स वगैरे पाठवणारं. त्याच्यावरनं लांब लांब अशा कागदाच्या पट्ट्या बाहेर येत होत्या. द डेस्क टेलिफोन रँग नॉन स्टॉप. त्याच्या डेस्कवरती जो टेलिफोन होता तो सारखा वाजत होता. मेन स्टार्टेड टू क्राऊड इन द ऑफिस. ऑफिसमध्ये लोकांची गर्दी होत होती. पीचर अपियर्स इन विथ अ यंग गर्ल. पीचरने तेवढ्यामध्ये काही वेळेनंतर एका तरुण मुलीला घेऊन पीचर ऑफिसमध्ये आलेला आहे. शी हॅड कम फ्रॉम द सेक्रेटरीज एजन्सी टू सी अ न्यू जॉब. ती एक तरुण मुलगी एका अशा प्रकारचे जॉब साठी माणसं प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीकडनं ती आली होती. सो मॅक्सवेल टोल्ड दॅट ही नीडेड नो अदर गर्ल ॲज हिज सेक्रेटरी when मिस लेस्ली हॅड गिवन परफेक्ट सॅटिस्फॅक्शन. मॅक्सवेलने आत्ता सांगितलं त्यांना की त्याला आता कुठल्याही प्रकारच्या नवीन सचिव मुलीची गरज नाही आहे, कारण त्याच्या ऑफिसमध्ये जी मिस लेस्ली काम करत होती ती अत्यंत समाधानकारक परिपूर्ण अशा प्रकारे काम करते. सो ही टोल्ड पीचर टू कॅन्सल द ऑर्डर विथ द एजन्सी. आणि म्हणून त्याने त्या पीचरला अशा प्रकारच्या मुलींची अपॉइंटमेंट करण्यासाठी मुली पाठवण्याची ऑर्डर कॅन्सल केली. दिस अनदर इन्सिडेंट ऑफ मॅक्सवेल बिकमिंग मोर ॲब्सेंट माइंडेड. म्हणजे हा एक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये मॅक्सवेल हा खूप विसरभोळा बनतो. द रश अँड स्पीड ऑफ बिझनेस ग्रीव फिअर्सर अँड फास्टर. तेवढ्यात ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांची गर्दी आणि कामकाजाचा वेग खूपच भयंकर वाढला. द मॅन वॉज वर्किंग फास्ट लाईक अ मशीन. मॅक्सवेल वॉज वर्किंग फास्ट लाईक अ मशीन. सो मॅक्सवेल स्टूड बाय हिज डेस्क विथ हिज हँड्स फुल ऑफ टेलिग्राम्स अँड लेटर्स. मॅक्सवेल त्याच्या डेस्कच्या बाजूला उभा होता. हातामध्ये भरपूर टेलिग्राम्स आणि लेटर्स होते. विथ अ फाउंटन पेन ओव्हर हिज राईट इयर. उजव्या कानावरती फाउंटन पेन होता. अँड हिज हेअर हँगिंग इन अनटाइड स्ट्रिंग्स ओव्हर हिज फोरहेड. आणि कामाने कष्टाने म्हणजे वर्कहॉलिक्स कामामुळे केस पण विस्कटलेले होते. कपाळावरती काही केसांच्या बटा आलेल्या होत्या. So a wandering smell which was delicate, sweet smell of lilac came through the window. That smell belonged to Miss Leslie. आणि त्याच्या ऑफिसच्या खिडकीमधून अतिशय सुगंध अशा प्रकारचा स्मेल लायलॅकच्या फुलांचा त्याला आलेला होता. तर ह्या सगळ्या गडबडीमध्ये काय झालेलं आहे, ही फॉरगॉट अबाउट द वर्ड ऑफ फायनान्स. अर्थचक्राबद्दल पण तो विसरला होता. ही डॅश्ड इन टू द इनर ऑफिस. मग तो आतल्या ऑफिसमध्ये धावपळ करत गेला. ही चार्ज अपॉन द डेस्क ऑफ द सेक्रेटरी. ती जी मिस लेस्ली ज्या डेस्क वरती बसलेली होती तिथे तो जाऊन उभा राहिला.
सो सी लुक्ड अप. तिने वर बघितलं. अ सॉफ्ट पिंक क्रेप्ट ओव्हर हर चीक. तिच्या गालावरून एक अशी मृदू अशा प्रकारची लाली पसरलेली होती. ही लीन्ड वन एल्बो ऑन हर डेस्क. एक हाताचा कोपरा तिच्या डेस्कवरती ठेवून तो खाली वाकला. आता त्या दोघांच्या मधलं संभाषण ऐका. ही टोल्ड हर दॅट ही हॅड ओन्ली अ मोमेंट टू स्पेअर. त्याने तिला सांगितलं, की त्याच्याकडे फार कमी वेळ आहे. ही वॉन्टेड टू से समथिंग इन अ मोमेंट. काही सेकंदात तिला काहीतरी सांगायचं आहे. म्हणून ही आस्क्ड हर इफ शी वुड बी हिज वाईफ. आणि म्हणून त्याने तिला विचारलं, ती त्याची बायको होईल का? सो ही हॅड नो टाईम टू शो हिज लव्ह टू हर, बट ही रिअली लव्हड हर. तो हेही बोलला, की मला प्रेम व्यक्त करायला सुद्धा वेळ नाहीये, परंतु मी म्हणजे तिच्यावरती खूप प्रेम करतो. ॲट धिस, आता हे ऐकल्यानंतर शी रोज टू हर फीट. ती ताडकन उभी राहिली अँड गेज्ड अपॉन हिम विथ राउंड आईज. आणि असे गोल मोठे डोळे करून तिनं त्याच्याकडे बघितलं. ही अगेन इन्सिस्टेड दॅट. त्यानं पुन्हा आग्रहाने सांगितलं दॅट ही वॉन्टेड हर टू मॅरी हिम. तो म्हटला, की "नाही, तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का?" ही वॉज एबल टू टेक अ मिनिट व्हेन थिंग्स हॅड स्लोड डाउन अ बिट. अजून एखादा मिनिटं तो अ, स्वतःला व्यक्त करण्यासाठी देऊ शकत होता. द सेक्रेटरी ॲक्टेड व्हेरी स्ट्रेंजली. आता हे सगळं घडत असताना ती जी सेक्रेटरी होती, मिस आता मिसेस लेस्ली, ती जरा विचित्र बघायला लागली. शी सीम्ड ओव्हरकम विथ सरप्राईज. तिला आश्चर्य वाटायला लागलं, की व्हॉट वॉज हॅपनिंग देअर? सो टीअर्स फ्लोड फ्रॉम हर वंडरिंग आईज. अक्षरशः तिला इतकं फेल्युअर वाटलं, की तिच्या डोळ्यांच्या मधून अश्रूचे थेंब टपकले. पण मग आता शेवटी राहवलं नाही. शी फायनली अनाउन्स्ड दॅट. शेवटी तिला सांगावं लागलं, इफ ही डिड नॉट रिमेंबर दॅट दे वर मॅरिड लास्ट इव्हनिंग ॲट 8 o'clock इन द लिटिल चर्च अराउंड द कॉर्नर. शेवटी तिनं सांगितलं, त्याला आठवण करून दिली, की "अरे, आपल्या दोघांचं कालच एका छोट्या चर्चमध्ये लग्न झालेलं आहे." So I think that you have understood the story. I have prepared this PPT by using some significant point, not necessary to go in detail. If you just read those points which I have uh, selected or chosen in this PPT. Thank you. Thank you very much.